नमस्कार. आजचा रंग आपला हिरवा. आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे, म्हणजे आता थोडंसं तिखट झालं आपलं बनवून, म्हणून एक स्वीट डिश बनवणार आहे जी मोजून 7 मिनिटात होते. म्हणजे तुम्ही म्हणाल की सगळ्या कशा डिश तू दाखवतेस आणि त्या पटकन होतात, तर खरंच त्या पटकन होणाऱ्या डिशेस मी दाखवते. तर ही आपली असणार आहे आजची डिश, स्वीट डिश सीताफळ क्रीम. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य, चला बघूया. साखर आहे ही घेतलेली आपण, सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे आणि क्रीम आहे जे आपण घरी तयार केलेलं आहे आणि थोडंसं सजावटीसाठी बदामाचे काप. चला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण हे क्रीम घेऊया. बरं, हे क्रीम मी अजिबात विकतचं आणलेलं नाहीये, हे क्रीम घरी बनवलेलं आहे, कारण ते उपासासाठी आपण बनवतोय. दुधावरची जी साय असते ती काढली, ती मिक्सरमधनं एकदम अशी जाडसर करून घेतली आणि थोडंसं दूध घातलं, कारण ती जरा मिसळून यायला म्हणून. हे बघा, ठीक आहे. तर आता मी बाउलमध्ये या हे क्रीम काढून घेते आणि या चमच्याने जरा ते घोटते. त्याच्यात जर काही गुठळ्या असतील तर त्या लागणार नाहीत, आपल्याला खाताना लागणार नाहीत. ओके, आता ह्याच्यात मी साखर घालते. साखर व्यवस्थित घाला, स्वीट डिश आहे ती. माझी एक मैत्रीण मला असं नेहमी म्हणते की एरवी डाएट वगैरे सगळं ठीक आहे, पण जेव्हा स्वीट डिश खातो तर ती गोडच असली पाहिजे. मग त्याच्यात थोडासा हात आखडता नाही घ्यायचा, आपण जरा व्यवस्थित साखर घालूया. पण आपण सीताफळही घालणार आहोत आणि ते ऑलरेडी खूप गोड आहे, त्यामुळे त्या अंदाजाने म्हणजे आपण. बरं, बाय द वे, मी आज तुम्हाला सीताफळ क्रीम दाखवतेय, पण ही डिश आपण वेगवेगळ्या फळांबरोबर पण करू शकतो. म्हणजे फारच सोपी असल्यामुळे स्ट्रॉबेरी किंवा मँगो किंवा काय कशाची करू शकतो अजून आपण, ऍपलची करू शकतो. सो आपण हे सगळ्याची ही ही डिश आपण सगळ्या फळांची करू शकतो. ड्रायफ्रूटची पण करू शकतो. तर एकदम आठवलं मला. हां, तर आता मी ह्याच्यात साखर घालतेय. क्रीम थोडंसंच घेतलं होतं, त्यामुळे मी साखर कमी घालतेय. ह्याच्यात साखर व्यवस्थित मिसळली गेली पाहिजे, ती मध्ये मध्ये लागली नाही पाहिजे. बऱ्यापैकी साखर विरघळली आहे आणि अजून थोडीशी विरघळेल आपलं बाकीचं सगळं त्याच्यात घालेपर्यंत. आता मी ह्याच्यात सीताफळाचा गर घालतीये, जो मी बिया काढून घेतले. ऍक्च्युली आपली डिश तयार आहे. 3 वगैरे मिनिटं लागलेली आहेत आपल्याला. म्हणजे बाजारात उपास नसताना जेव्हा आपण बाजारातनं क्रीम आणतो तेव्हाही ती पटकन होणार आहे आणि आपण घरातल्या साईपासून क्रीम जेव्हा बनवतो तेव्हाही ती पटकन होणार आहे, फार वेळ लागणार नाहीये. तर आपली ही डिश तयार आहे. मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते. आपल्याला थोडीशी ती सजावट करूया त्याच्यावर. आता हे बदामाचे काप थोडेसे, हे ऑप्शनल आहेत. हे आपले खरं सांगायचं तर आपले जिभेचे चोचले आहेत हे. पण आता एवढं गोड खातोच आहे, तर ते निदान छान त्यातल्या त्यात पौष्टिक बनवूया. अशी आपली स्वीट डिश तयार आहे. ही उपासाला चालणार आहे. याचं नाव आहे सीताफळ क्रीम. सॉरी, मी तुम्हाला खायला देऊ नाही शकत आहे, आता मीच टेस्ट करू शकणार आहे. वाह,